माझी स्किन टाईप खूप म्हणजे खूप ड्राय होती, खूप घट्ट आहे. ॲक्च्युली माझं तुटलं होतं. मी असं मसाज करून घेते. हे खूप भारी आहे हे प्रोडक्ट. तर फेस वॉश नाही यूज करायचं तर काय करते? हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे तृप्ती. तर आज आपण बघणार आहोत स्किन केअर रुटीन. तर मी काय यूज करते आणि काय नाही. मी म्हणण्यापेक्षा मी असं बोलेन की ड्राय स्किन टाईपसाठी काय युजफुल आहे आणि काय नाही, हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला चालू करूया. सगळ्यात पहिले आपण आपली स्किन टाईप ओळखली पाहिजे. म्हणजे ती ड्राय आहे, ऑइली आहे, नॉर्मल ऑर सेन्सिटिव्ह. जर आपण आपला स्किन टाईपच नाही ओळखला आणि आपण डिरेक्टली प्रोडक्ट्स यूज करायला तर त्याचा काही यूज नाही आहे. आणि ती जर स्किन टाईप जर ओळखली आपण तर त्यानुसार आपण डेफिनेटली चांगलेच म्हणजे त्यानुसार आपण प्रोडक्ट्स यूज करू. जसं की मी माझी स्किन टाईप ओळखलेला आहे की माझा स्किन टाईप हा ड्राय आहे आणि त्यानुसार मी प्रोडक्ट्स यूज केले. बिकॉज पहिले तर मला स्किन टाईप माहीत नव्हता, त्यामुळे माझी स्किन ड्राय होती खूप दिवस. तरी ती तशीच होती. मी काहीच नव्हते यूज करत, लाईक मॉइश्चरायझर अँड ऑल बाकी प्रोडक्ट्स काहीच नव्हते यूज करत. सो माझी स्किन बरेच दिवस तशीच होती. आहे, चांगली आहे, म्हणजे जास्त पिंपल्स वगैरे नाहीत. बिकॉज ती अशी खूप घट्ट आहे, म्हणजे अशी काय सांगू तुम्हाला. डिरेक्टली मी तुम्हाला दाखवते की मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते. तर हे आहे सेटाफिलचं मॉइश्चरायझर ड्राय टू नॉर्मल स्किन. हे पहा, तुम्हाला दिसत असेल. तर खूप भारी प्रोडक्ट आहे. एकदम मस्त स्किन होते. जर तुमची स्किन ड्राय असेल तर नॉर्मल होण्यासाठी याला बिलकुल वेळ नाही लागत जर तुम्ही हे प्रोडक्ट्स यूज करत असाल. आणि त्याच्यानंतर मी याचंच क्लिन्झर पण वापरते, म्हणजेच सेटाफिलचं क्लिन्झर आहे. हे पहा, हे पण ड्राय टू नॉर्मल स्किन, सेन्सिटिव्ह स्किन असं आहे. आता चालू आहे समर सीझन आणि समर सीझनमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे खूपच म्हणजे खूपच गरमी आहे. तर त्याच्यासाठी मस्त म्हणजे सनस्क्रीन, आणि मी यूज करते डर्माची सनस्क्रीन. तर हे पहा, ही सनस्क्रीन आहे. तर SPF 50वाली आणि PA+3 वाली असली पाहिजे. तुम्ही कोणतीही यूज केली तरी चालेल, बट ती SPF 50 आणि PA+3 असली पाहिजे. तर हे माझे ऑनेस्ट रिव्ह्यू आहेत आणि ड्राय स्किनसाठी हे खूप भारी सनस्क्रीन आहे. याची किंमत लेट मी चेक, हां, 650 रुपये आहे. बट काहीतरी मला असं वाटतं याच्यावरती 20% ऑफ वगैरे भेटलं असेल. तर थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे बट खूप भारी आहे. म्हणजे माझं पिगमेंटेशन पण खूप होतं. तर आय डोंट नो ते कशामुळं कमी झालं, मला खरंच नाही माहिती. बट ज्यावेळेसपासून मी हे सनस्क्रीन यूज करायला लागले त्यावेळेसपासूनचं माझं पिगमेंटेशन कमी झालेलं आहे. माईट बी मी असं पण म्हणू शकते की याच सनस्क्रीनमुळं माझं पिगमेंटेशन कमी झालेलं आहे. कारण लग्नाच्या आधी माझं पिगमेंटेशन होतं आणि मी हे नंतरनं चालू केलेलं आहे यूज करायला. यांची एक फ्रेंड आहे डॉक्टर, तर तिने मला हे सजेस्ट केलेलं आहे. तर तुम्ही पण डॉक्टरला नक्कीच विचारून तुम्ही सनस्क्रीन घेऊ शकता. तर मी हे यूज करते. तर हे सनस्क्रीन ॲक्वा जेल आहे. एकदम सॉफ्ट क्रीम आहे, मस्त आहे प्रोडक्ट. आणि बाय द वे की मी कोणत्याच प्रोडक्टचं मी मार्केटिंग किंवा प्रमोशन वगैरे नाही करत आहे. आणि तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे की हे मी माझं चॅनल आत्ताच चालू केलेलं आहे, त्यामुळे नो प्रमोशन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना मी फेस वॉश नाही यूज करते. तर फेस वॉश नाही यूज करते तर काय करते, हे पहा, ओळखा. काय असेल बरं हे. तर हे आहे पावडर. कशाची पावडर आहे, तर ही आहे तूर डाळ आणि नाही सॉरी मसूर डाळ आणि मूग डाळ. तर हे दोन्ही मिक्स करायचे आहेत आणि त्याची पावडर बनवायची आहे. तर हे मी घरीच बनवलेले आहे. जसं याला मिक्सरमध्ये टाकायचं दोन्ही पावडरी आणि त्याला बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं बारीक जास्त करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये मोठे मोठे दाणे नाहीत राहणार आणि बारीक होतील ते. तर मोठे दाणे राहिली तर ते तोंड धुताना खूप त्रास होईल. तर याला यूज कसं करते मी, जस्ट पाण्यामध्ये टाकते या पावडर्सला आणि जसं की फेसवॉशने जसं तोंड धुतो ना तसं हलक्या हाताने मी त्याचा मसाज करते आणि मसाज केल्यानंतर
पाण्याने धुवून घेते. मला पर्सनली असं वाटतं की फेस वॉश यूज करण्यापेक्षा हे खूप भारी आहे पावडर फक्त. आणि या पावडरमुळे जे की चेहऱ्यावरचे डेड स्किन म्हणा आणि इथे काय बोलतो आपण, हां, ब्लॅक हेड्स आणि डेड स्किन बिलकुलच राहत नाही आहे. आणि माझ्या पण चेहऱ्यावरती पाहू शकता तुम्ही, बिलकुलच ब्लॅक हेड्स नाही आहेत आणि डेड स्किन पण नाही आहे. इथे पण राहतात ब्लॅक हेड्स वगैरे, इथे नाकाच्या साईडला और लिपच्या साईडला थोडंसं ब्लॅक होतं, ते बिलकुलच राहत नाही. बिकॉज हे ऑलमोस्ट स्क्रबर असल्यासारखंच आहे. डेड स्किन किंवा ब्लॅक हेड्स वगैरे रिमूव्ह करण्यासाठी आपण स्क्रब यूज करतो, तर त्याची पण काही गरज नाही पडणार जर तुम्ही हे डेली यूज करत असेल. आणि याला घ्यायचं, पाण्यामध्ये मिक्स करायचं, चेहऱ्यावरती लावायचं आणि हलकंसं हाताने फिरवून घ्यायचं. जास्त रगडारगडी नाही करायची, बिकॉज हे जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर खूप त्रास होतो, आग होईल. तर त्यामुळे एकदम हलक्या हाताने त्याला पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि ते हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचं. काही नाही, एकदम भारी वाटतं, काही फेसवॉशची वगैरे काही गरज नाही पडणार. तर हे ही पावडर मी यूज करते आणि तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही यूज करून बघा आणि मला रिझल्ट नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मला पण कळेल की हे पावडर तुमच्यासाठी युजफुल ठरते की नाही, ठीक आहे. आणि मला थोडंसं चांगलं पण वाटेल. या व्यतिरिक्त मी नाईट स्किन केअर रुटीनसाठी रात्री झोपताना चेहरा थंड पाण्याने धुवून घेते आणि त्याच्यानंतर मी चेहऱ्याला ऑइल लावते. खोबरेल द्यायचं असेल तर ते पण वापरू शकता, पण मी पर्सनली तिळाचं तेल वापरते, ते खूप भारी आहे. तर मी तेलाने मसाज करते चेहऱ्याला आणि मी तेलाने ज्यावेळेस मी चेहऱ्याला मसाज करते त्यावेळेस मी ह्या 2 प्रोडक्ट्सचा यूज करते. हे आहे रोलर आणि हे गुआशा आहे. तर या दोघांनी मी मसाज करते. तर हे 2 प्रोडक्ट्स खरंच अप्रतिम आहेत. छान ब्लड सर्क्युलेशन होतं चेहऱ्याचं आणि रिंकल्स वगैरे बिलकुलच नाहीत येतं. आणि माझ्या चेहऱ्याला इथं असं केलं तर रिंकल्स खूप येतात, आता कमी झालेले आहेत याच्यामुळे. हे ॲक्च्युली माझं तुटलं होतं, मी याला फेविक्विकने चिटकावलं आहे. तर याने चेहऱ्याला ऑइल लावायचं आणि जस्ट मी असं मसाज करून घेते. हे खूप भारी आहे हे प्रोडक्ट. पडून घ्यायचं आणि तुम्ही हे इकडे झाले, जॉलाईन पण चांगली दिसायला पण लागते खरंच. आणि त्याच्यानंतर हे तुम्ही असं यूज करू शकता. आणि आय सर्कलचा पण मसाज होतो. खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत, जी या सगळ्या प्रोडक्ट्सची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करते. बस मी एवढंच फॉलो करते. हेच आहे माझं स्किन केअर रुटीन. जास्त काही खास वेगळं काहीच नाही आहे. वेगळं म्हणण्यापेक्षा एवढेच प्रोडक्ट्स मी यूज करते. किती प्रोडक्ट्स, सनस्क्रीन, क्लिन्झर आणि मॉइश्चरायझर, बस हे इतकेच प्रोडक्ट्स आहेत. आणि त्याच्यानंतर माझी ही फेवरेट पावडर, खूप भारी आहे ही, ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या स्किनवर खूप खूप प्रेम करा. आणि मेन शेवटची गोष्ट म्हणजे आपण आपले विचार चांगले ठेवले पाहिजेत. जर आपण एवढं सगळं करतो आणि जर आपल्या फेशियल एक्सप्रेशन अशाच जर असतील तर त्याचं काही यूज नाही होणार आहे. तुम्ही एवढं स्किन केअरसाठी. आणि मेन म्हणजे थिंकिंग खूप पॉझिटिव्ह ठेवा, निगेटिव्ह नका राहू. तर हेच मी सजेस्ट करेन चांगली स्किन केअर राहण्यासाठी. पाणी भरपूर प्या, भरपूर फळे खा, ताजेतवानं सगळं खा, चांगले फ्रूट्स खा, हेल्दी खा. आणि जर तुम्हाला माझं स्किन केअर आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि शेजारी जी बेल आयकन आहे म्हणजे घंटीचं बटन, त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून कोणतीही पोस्ट व्हिडिओ अपलोड केल्या तर त्याचे नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही लगेच पाहू शकाल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.